नमस्कार, तुम्ही पाहत आहात ZM न्यूज ऑफिशियल सत्याची आवाज या आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. सार्वजनिक यात्रेत धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीवर धाड, पोलिसांची कारवाई. ग्राम चांडोळ येथील सार्वजनिक यात्रेदरम्यान हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणास धाड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 दीपक उर्फ दत्तात्रय उमेश चिचोले, वय 22 वर्ष, राहणार धाड, तालुका जिल्हा बुलढाणा, हा यात्रेत हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत आरोपीने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस स्टेशन धाड येथे गुन्हा क्रमांक 303/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र हजारे करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन धाड पोलिसांनी केले आहे. सत्य आणि निष्पक्ष बातम्यांचे एकमेव ठिकाण ZM न्यूज. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.